तर फायनली मित्रांनो बघू शकता समोर पांड्यान त्यांनी एकदाशा सगळ्या मेंढ्या पाण्यामध्ये घातलेल्या आहे गार होण्यासाठी, कारण की दुपारची मोक्कार ऊन झालेलं आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एका नव्या व्हिडिओमध्ये. बरं, तर आज आपण आलेलो आहे समोर पांड्यान त्यांना जोडी मेंढ्यांना आंघोळ घालण्यासाठी, कारण की आता दुपारचे 12 वाजले, मोक्कार ऊन झालेलं आहे, त्यांना थोडंसं गार करायचं आहे, त्याच्यामुळे आपण गंगेवरती आलो आहे. बघू शकता इकडे मेंढ्या त्या साईडला गेलेल्या आहेत थोड्याशा. तर चला जाऊया, बघूया यांच्या आंघोळी कशा होत्या कशाने, मेंढ्यांची आंघोळी कशा होत्या कशाने ती बी बघू, आणि समोर पांड्या त्यांचा झोल जमेला बी बघू. चला बघू शकता गेलं एक खड्डा आहे जवळपास, थोडं खोलायचे JCB खोदलेलं आहे त्याच्यामुळे खोले, आणि याच खड्ड्यातून त्यांना आता आंघोळी घालायची आहे, मस्त उन्हात आणायचे. तर चला बघूया त्यांच्या आंघोळी कशा होत्या कशा नाही. लेट्स गो. तर फायनली मित्रांनो बघू शकता समोर पांड्यान त्यांनी एकदाशा सगळ्या मेंढ्या पाण्यामध्ये घातलेल्या आहे गार होण्यासाठी, कारण की दुपारची मोक्कार ऊन झालेलं आहे, 12-12:30 वाजलेले. कवाचे प्रयत्न करत होते पण काय जात नव्हत्या, आणि फायनली आता गेल्या मेंढ्या त्या कडेला बघू शकता. कशा पोहत्या मस्त की मोक्कार आकाड बिकाट झालेला आहे. अरे बगडी झाली त्या थोड्या त्या साईडला गेल्या, त्याच्यामुळं आता इकून मी गेलो असतो, पण इकून आता मोक्कार काटे जाता नाही येणार. बाबांनी ते पाठी माग आहे, तरी आता चला आपण जाऊया समोरून, त्यांना थोडीशी मदत करू लागूया. चला, तर फायनल आपण या साईडला आलेलो आहे, मोक्कार पळत आलेलं आहे, दम झालेला आहे आणि झालेलं आहे यांच्या आंघोळी बिंगोळी पण बघू शकता. समोर पांड्या त्यांची बी आंघोळ झालेली आहे आणि मेंढ्यांची बी आंघोळ झालेली आहे. इकडं दोडकी राहणार समोर आहे आणि इकडं मेंढ्या बघू शकता मस्त गारगार झालेलं आहे. सम पांडे झाले गारगार. सम पांडे ते जवळपास 1 तासापासून प्रयत्न करत होते पाण्यामध्ये घालायचे, पण त्या जात नव्हते. पहिल्यांदा येदून घालीत होते पण येदून काय जाईना. बघू शकता समूह पांड्यान त्यांना आता परत एकदा उतरवायचं आहे. हा चला चला, तर आता पण त्यांना आता परत या साईडला न्यायचं आहे, अजून एकदा एक गारखा द्यायचा आहे. तर चला आता मस्तपैकी त्यांना परत थोडीशी मदत करू लागूया. त्या साईडला आमचा दाद्याबाई पण आलेला आहे त्याच्या गाई घेऊन, बघू शकता तिथं बसलेला आहे तो, मस्त मजा बघतोय यांची. आणि तो बी थोड्या वेळाने उतरणार पाण्यामध्ये. दाद्या उतरणार आहे का पाण्यामध्ये? का बरं? त्याला थोडा गोट्टा होईल दिसतोय त्याच्यामुळे नाही म्हणतोय तो. बघू शकता. आणि इकडून आता परत एकदा गँग मस्त की उतरवती आता पाण्यामधून. मोक्कार गागाट पण झालेला आहे त्यांचावाला, मोक्कार गागताय ते बघू शकता. पण तरी बी गँग काय हटत नाहीये. ते म्हणे आंघोळी घालायचे त्यांना, पत्कनी शॅम्पू विंपू नाही आणि पत्क पाण्यातून त्या साईडला न्यायचे आहे, मस्त उन्हात आणायचे गार होतील. तर चला बघूया आता परत एकदा जात्या की नाही. चालू आहे त्यांचे प्रयत्न मोक्कार कातून, पण मग काय मेंढ्या काय जागच्या हाला ना अजून. बघू शकता मोक्कार गँग तो जागती, पण काय मेंढ्या येईना. दादे काय मेंढ्या येईना. सम पांडेने एक शेळीचा बखाड धरलाय आणि चाललाय तो बी पुढे हळूहळू हळूहळू, पण मग काही मेंढ्या येते नाही, तरी त्याचे प्रयत्न चालू आहे. बघू शकता चालू आहे त्यांचे प्रयत्न लय, पण मग काय बगडीच होती थोडीशी. लहानले बकरं सगळे आलेले आंघोळीला. अरे अरे त्याला पोहता येतं पण थोडी बगडी होईल दिसते. अरे सुकलं. तिची थोडी बगडी होईल दिसते, थोडं सुकल्यावानी वाटतंय मला. बघू शकता बारीक बकरू आहे, त्याचा दम झालेला आहे. त्याला इकडे काढायलाच बोलून घेऊ, नाही तर काय द्यायचं झमेला करून दे. आलेला आहे बाकीच्या शाळेत. चला आता बघूया आता इकडे ना काय होती कोण तो अर्धाकडे इथं. हा आणि गेलेलं आहे तिकडं. चला चला इकडे एक आलेले. थोडा झेमेला आलेला आहे बघू शकता. पोळाच फुटला डायरेक्ट. सम पांडे मोक्कार उचकीच आहे, पोळाच फोडून दिलेला आहे गाडी. परत इकडून आलेलं आहे, परत आता इकडे उचकायला जावं लागेल आपल्याला. मोक्कार पोळा फोडून दिलेला आहे गँग निघून आता आणायचं.
माझी बी बगळी केली त्यांनी थोडीशी. हाय. 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 थांबा थोडे व्हिडिओ बंद करू आणि त्यांना थोडंसं झमेला करू लागू. आणि फायनली आपल्याला नाही रेटल्या त्या, कारण की त्यांचा दम झालेला आहे, खोल पाणी आहे. नाही रेटल्या शेवटी पण आलेले आहे ते. चला आता इथंच अशाच थोडी वेळ चालू येतं, बघूया मग अजून पुढं कसं होतं कसं नाही. आणि कोण आमचा दादेभाई पण आलेला आहे, एवढ्या मेंढ्या बघून मस्तपैकी मेंढ्या हुसकायला. मोकर पळ झालेले, याचा दम झालाय थोडासा. दादाला गिअर मोठा लावला होता काय तुम्ही. गाई कधी धुवायची आहे आज? गाई धुवायची आहे का? बघू शकते इकडे मेंढ्या धुतल्या, त्याच्यामुळे आता दाद्याबाई मस्त आता त्याच्या गाई पण धुणार आहे. पण त्याच्या अगोदर इकडं बघू शकता पोळा, लय मोठा पोळा फुटलाय. आणि चला आता काही मेंढ्या तिकडे पुढे गेल्या, त्यांना थोडंसं रिटर्न करून देऊ, नाही तर जातील त्यावरती. बघू शकता एकदम कडक मध्ये आंघोळी झालेल्या आहे त्यांच्यावाल्या. उन्हात आणायचं एकदम गार झालेला आहे मस्तपैकी. मजा आली आज गँगला आंघोळीला. फक्त त्यांनी शॅम्पू आणायला पाहा द्या. शॅम्पू आणून पी तर एवढ्यांना चोळायचं म्हणजे सोपं नसतं. बगळी झाली अशी थोडीशी, त्याच्यामुळं बघू शकता गँगचे झोलचे मेले खतरनाक मध्ये आंघोळी झालेले आहे. कुठं तर त्याच्यात काही थकल्या बी आहे, बघू शकता. आता एक मिनिटी समोर पांडे ओढतोय, तिचा दम झालेला आहे. आता मस्त थोडी आता गार झालेला आहे. ऊन मोकार आहे, इतक्यात कोरड्या होऊ शकतात ते, कारण की ऊनच मोकार आहे. दादी आहे इकडं. चला आता मस्तपैकी थोडी वेळ आता त्यांना इथं लावून धरूया. त्यानंतर आता बघूया गँगचा अजून झोलच्या मला कसं काय होतो कसं काही नाही. चला तर समोर पांड्याक जाऊ. पण मग समोर पांड्या गेलो इकडं जातील मेंढ्या पळून, पण जाऊया तरी. त्याने एक बकरू धरलंय हातामध्ये आणि चाललाय घेऊन. अय असं का धरलं तू? घेशील तिचं मुंडकं वडून बाहेर. संपांडे बगडी झाली काय तो अभि मेंढ्यांबरोबर का रे? अय संपांडे बगडी झाली काय मेंढ्यांबरोबर? आणि फायनल आता त्यांच्या आंघोळी बिंगोळी झालेल्या आहे. चालली आता गँग चरायला दुपारचे. इकडं पाठीमागं त्यांना दोडक्याला आणाय मस्त. ते कवाच यायला काय होती, पण मग काही जात नव्हते. पण शेवटी त्यांनी घातले आंघोळी त्यांना पत्का पण तुम्ही करायला बघा दोडक्याला आणा माहिती का? मेंढ्या संघ मालकांनी एक एक डुबकी मारायला पाहिजे होती, पण त्यांनी काय डुबक्या नाही मारल्या कुणाच्या. आता सकाळीच काढू शकणार आहे आम्ही आंघोळ. सकाळी नाही, मेंढ्या संघ एक एक डुबकी मारायला पाहिजे होती माहिती का? गॅंगचे कपडे इपडे काढलेले, पण दोडक्याला आणा त्यांनी काय त्यांच्या संघ आंघोळी केल्या नाही मेंढ्या संघ. पुन्हा दाण्याची मस्त गार झाली असते दोडकीला. इकडं दादा भाईला निवंत बसलाय, त्याचा प्लॅन चालू आहे. त्याच्याच गाई धुवायच्या मेंढ्यांवानी, पण काही नाही गाई थोड्याच्या 4-5 गाई आहे, त्याच्यामुळे त्याची काही बगळी नाही. दादा कुठं धुवायची आहे वर तर येतच. आणि सॅनिटायझर आलेलं आहे मस्त पैकी. सॅनिटायझरला टाइम लावला आज. काय वर कुठं जायला होता? काय कुठं जायला होता? घरी होता. कुठं होता? मी तर तुला भरीला चक्कर मारताना पाहिलं. जुलाबीला बोलले ते काय बुट्टा कोणाची घालून आला काय माहिती. शाळातून पळवले काय काय माहिती, काय माहिती. सॅनिटायझर हा सॅनिटायझर काय हा खरं सांग. आणि त्या साईडला आता गेली फायनली गँग, बघू शकता मस्त पैकी. तर चला आता मस्तपैकी दादा त्यांचा प्लॅन ऐकून. दादे भाई आज जाणार एक दे कर दादे, आज त्यांना पळवायचं एक नाही गोऱ्यांना. दररोज ट्रेनिंग आहे आणि फकडा सिंग आहे आणि सॅनिटायझर आणि दादा 3 जण त्यांना मस्तपैकी आता शर्यतीला जायचं. त्याच्यामध्ये त्यांची तयारी मोकर जोरात चालू आहे. त्यांना जरा थारबीर जी खायची मस्त. हा धुवून चकाचक करून मस्तपैकी पळवायचे 4-1 वाजता. तरी त्यांचा अजून एक जोडीदार येईल नाही, तो आला का मस्तपैकी चालू होऊन जातील गँग. तर उरक आता इलाच बसले सावलीला. चला आता आपण जाऊ गाई करण्यात, आपल्या गाई जातील पळून. त्या अगोदर मस्तपैकी आजचा हा व्हिडिओ येतच थांबूया. लाईक करा, शेअर करा आणि सॅनिटायझर सबस्क्राईब करा. लय ओढ म्हटला सॅनिटायझर.